माहिती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। बहिणींनो, तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला जर बघितलं तर आत्ता जर ठिकाणी 1500 रुपये जमा झालेले आहेत। म्हणजे जर तुम्ही बघायला गेलं तर सर्व बहिणींना 1500 रुपये ठिकाणी आलेले आहेत। कमेंट करून सांगा बरं किती बहिणींना 1500 रुपये आलेले आहे। पटापट बहिणींनो पटापट कमेंट करून सांगायचे, कारण ज्या ज्या बहिणींना खरोखर 1500 रुपये जमा झालेले, फेब्रुवारीचे 1500 रुपये आलेले असतील अशा प्रत्येक बहिणींनी कमेंट करून सांगा की सर मला 1500 रुपये आलेले आहेत। कारण बहिणींनो, ज्यांना 1500 रुपये आलेले आहेत त्यांना लगेच आता ठिकाणी मार्च हप्ता सुद्धा ठिकाणी जमा होणार आहे। म्हणजेच आणखी यादी त्यांना 1500 रुपये मिळणार आहे। म्हणजेच टोटल त्या बहिणींना 3000 रुपये जमा होणार आहे। कसे जमा होणार आहे? आत्ताच तुम्हाला 1500 रुपये आलेले आहेत, आता लगेच तुम्हाला 1500 रुपये ठिकाणी मिळणार आहे आणि बहिणींना टोटल तुमचे 3000 रुपये होणार आहे। म्हणजेच तुम्हाला जर बघायला गेलं तर एवढ्या 8 दिवसामध्ये टोटल 3000 रुपये पाठवले जाणार आहे। म्हणजे आता 1500 रुपये मिळाले फेब्रुवारीचे, आता लगेच तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 मिळतील। टोटल 3000 रुपये तुम्हाला ठिकाणी जमा केले जाणार आहे। तर प्रत्येक बहिणींनी कमेंट करून सांगा की तुम्हाला 1500 रुपये आले की नाही। ज्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला असेल त्यांनी सांगा की सर मला हप्ता आलेला आहे। ज्यांना आलेला नसेल त्यांनी सांगा की सर मला हप्ता आलेला नाही आहे। कारण ज्या बहिणींना हप्ता आलेला नाही आहे त्यांना टोटल 3000 मिळणार आहे, कारण त्यांची फेब्रुवारीचे 1500 रुपये बाकी आहे। तर त्या बहिणींना आता फेब्रुवारीचे 1500 रुपये ह्या मार्च महिन्याच्या हप्ता मिळणार आहे। म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता आणि फेब्रुवारीचा हप्ता असा एकत्र त्यांना 3000 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे। ही महत्त्वाची गुड न्यूज त्यांच्यासाठी असणार आहे। दुसरी महत्त्वाची अपडेट अशी होती की बहुतेक अशा बहिणी होत्या की त्यांना मी वारंवार सांगितलं होतं की KYC करून घ्या, KYC करून घ्या, तर त्या बहिणींनी KYC केले नाही। आता बघा शेवटची तारीख गेलेली आहे, म्हणजेच 31 मार्च ही शेवटची तारीख होती। बहुतेक बहिणींनी KYC केली, त्यांना या ठिकाणी लाभ सुरू राहणार आहे, त्यांचे पैसे या ठिकाणी त्यांना मिळणार आहे। पण बहिणींनो, ज्या बहिणींची KYC राहिलेली आहे अशा बहिणींनी कमेंट करून सांगा बरं किती बहिणींची KYC झाली आणि किती बहिणींची राहिलेली सांगा। ज्यांची झाली असेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झालेली आहे, ज्यांची झाली नसेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झालेली नाही आहे। कारण बहिणींनो, आता मुदतवाढ या ठिकाणी मिळणं शक्य नाही आहे आणि जर बघितलं सरकारने जर ठरवलं तर तुम्हाला मुदतवाढ मिळू शकते, अन्यथा मिळणार नाही आहे। म्हणजेच तुमची KYC राहिलेली आहे। आता ज्यांची KYC राहिलेली आहे त्यांचं नुकसान असं झालं आहे की त्यांना लाभ मिळणार नाही आहे, त्यांचा लाभ आता कायमस्वरूपी बंद झालेला आहे। आणि ज्यांनी KYC केलेली आहे त्यांना या ठिकाणी निकषामध्ये जर त्या बहिणी बसल्यात तर त्यांना या ठिकाणी लाभ सुरू होणार आहे। म्हणजेच त्यांना 1500 रुपयाचा हप्ता या ठिकाणी आता मिळणार आहे। हा महत्त्वाचा मुद्दा होता, म्हणून मी त्यांना सांगत होतो की वारंवार KYC करून घ्या, शेवटची तारीख आहे, शेवटची तारीख आहे। ज्यांनी ऐकलं, ज्या बहिणींनी ऐकलं त्यांचा फायदा, ज्यांनी ऐकलं नाही त्या बहिणींचं नुकसान झालेलं आहे। तर तुम्ही ऐकलंय की नाही कमेंट करून सांगा बरं। KYC तुमची झाली की नाही सांगा बरं। ज्यांची झाली असेल त्यांनी लिहून पाठवा की सर माझी झालेली आहे, ज्यांची झाली नसेल त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे। ठीक आहे। आता बघा या ठिकाणी मोठा काय निर्णय झालेला आहे, तर बहिणींनो 2 महत्त्वाच्या अपडेट मी तुम्हाला अगोदरच प्रोव्हाइड करून दिल्या। पहिली अपडेट दिली की हप्ता, आता तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला, आता लगेच तुम्हाला या ठिकाणी मार्चचा हप्ता मिळणार आहे, त्याची तुम्हाला मी अपडेट दिली। दुसरी अपडेट दिली KYC बाबत की KYC ज्यांची झालेली आहे त्यांना लाभ मिळणार आहे, ज्यांची झालेली नाही आहे त्यांना अपात्र केलं जाणार आहे। आता बघा महत्त्वाचा निर्णय असा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊन जवळपास 2 वर्ष पूर्ण व्हायला आलेले आहेत। लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला जवळपास 2.5 कोटी लाभार्थ्यांना लाभ या ठिकाणी मिळत होता। त्यानंतर हळूहळू योजनेच्या निकषांमुळे अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले। आतापर्यंत लाखो महिलांचे अर्ज या ठिकाणी बाद केले गेलेले आहेत। आता जर तुम्ही बघितलं तर लाडकी बहीण योजनेमधून तब्बल 71 लाख महिलांना वगळलेले, किती? तब्बल 71 लाख। आकडा खूप मोठा आहे, तुम्ही बघू शकता 71 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत, त्यांना या ठिकाणी पैसे मिळणार नाहीये। हा महत्त्वाचा आकडा तुम्हाला दाखवायचा होता। आता यावरून तुम्ही अंदाज काढा की हे पैसे मिळवणं सुद्धा खूप कठीण झालेलं आहे। जर तुम्ही निकषामध्ये बसलात तरच तुम्हाला लाभ मिळेल आणि त्या लाभ मिळणार नाहीये। तर KYC केले असेल तर लाभ मिळणार आहे, KYC केले नसेल तर लाभ मिळणार नाहीये। तर अपडेट तुम्हाला समजले असेल, बाकी तुम्हाला माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। आता जे महत्त्वाचे अपडेट ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे, येत्या 8 दिवसामध्ये तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। हे गुड न्यूज तुमच्यासाठी असणार आहे। तर पटापट यासाठी सर्वांनी लाईक करायचं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।